साक्षी, काय ग, टेन्शन आलंय? खरंच देऊ, खूप टेन्शन आलंय. माहित नाही काय होणार. अगं घाबरू नकोस, चांगलंच होईल. बोलणं सोपं आहे. साक्षी, लहानपणीपासून एकच स्वप्न पाहत आली असा, IPS होण्याचं. साक्षी, हे स्वप्न पाहणारे डोळे जरी तुझे असले ना, तरी मी, काका, आई, बाबा, दादू, आम्ही सगळ्यांनीच तुझ्याबरोबर हे स्वप्न पाहिलंय. आणि म्हणूनच पुढे जाण्याशिवाय तुझ्याकडे आता काहीच ऑप्शन नाहीये. तुला कळतंय ना मी काय म्हणतेय? हो, लक्षात येत आहे. पण अरे बापरे, अजून पण आहेच का? बरं, तुझी भीती घालवण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. कोणता? डोळे बंद कर. आता हे काय? परीक्षेची भीती जावी असं तुला वाटतंय ना? मग डोळे बंद कर लवकर. बरं बाबा, बोल. आता डोळे उघड. पेन? दादूंनी मला दिलेलं पेन. आज हे पेन वापर. तू नक्की पास होशील. देव, ह्या पेनवर तुझा एवढा विश्वास आहे? पण हा, परीक्षा झाली की मला पेन परत करायचंय. हा, नक्की दे. बरं, आता आटप लवकर, आई वाट बघत असेल. देव, तू हो पुढे. मी दादूंचा आशीर्वाद घेऊन येते. बरं, लवकर ये. हा, संपवून टाक त्याला. हे बघ, तो मला मुलासारखा आहे, मला सुद्धा माहिती आहे. पण आता जर मीच तुला सांगत असेल की त्याला संपवून टाक, तर संपवून टाक. असले प्रश्न का पडतात? ठोक म्हटलं की ठोकायचं. ज्या दिवशी तो मरणाला घाबरत नाही म्हणाला, त्याच दिवशी आपल्या नजरेतून उतरला. पोरीच्या प्रेमात पडला आणि आपल्यासाठी लंगडा ठरला. आणि लंगडा घोळा पाळणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. आता पुन्हा प्रश्न नकोत मला. काम झाल्याचा फोन कर डायरेक्ट. मॉम, सॉरी. 1 2 3 4 5 6 7. काय रे, माझ्या मुलीकडे चोरून काय बघतोयस? काकू, काय बोलताय? मी काय बोलते ते मला चांगलंच कळतंय. तू जिच्याकडे चोरून बघत होतास ती माझी मुलगी आहे, श्रावणी. साक्षी नाहीये, कळलं? काकू, मी खरंच श्रावणीकडे बघत नव्हतो. हे मला नको सांगूस. तुझी नजर मी चांगली ओळखते. मॉम, हा आणि साक्षी अगदी नगाला नग भेटलेत असं नाही वाटत तुला? अगदी माझ्या मनातलं बोललीस. साक्षीला नग म्हणालीस तरी तिला घरदार आहे. सांगण्यासाठी का होईना, नातेवाईक म्हणून आपण आहोत. पण याला ना घरादाराचा पत्ता ना आई बापाचा. काकू, अरे असं मी नाही म्हणत आहे. तुझी होणारी सासू प्रतीक्षा ती सांगत होती. आणखीन काय काय बोलते देव जाणे. मॉम, तू असं म्हणल्याने थोडंसं याचं साक्षीवरचं प्रेम कमी होणार आहे. तिला याच्याशिवाय दुसरं कोणी भेटणार नाही, आणि याला तिच्याशिवाय. श्रावणी प्लीज. हे पुन्हा तिच्याकडे बघतोयस?
सांगितलं ना तिच्याकडे बघायचं नाही म्हणून. चल निघ इथून. रोमिओ मेला. बघता बघता साक्षी केवढी मोठी झाली. लहानपणी चोर पोलीस खेळताना नेहमी पोलीस व्हायचा हट्ट धरायची. आज तिची खरंच पोलीस होण्याची वेळ जवळ आली. आज मृत्युंजय दादा हवा होता. त्यालाही त्याच्या मुलीचं खूप कौतुक वाटलं असतं. साक्षीने एक स्वप्न बघितलंय. ते पूर्ण करण्यासाठी ती रात्रंदिवस धडपडले. आता तुझी पाळी आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्यांच्या पाठीशी तू नेहमी उभा राहतोस. मग तसाच आज माझ्या साक्षीच्या पाठीशी उभा राहा. तिच्या मनातली परीक्षेची भीती जाण्यासाठी तुझ्या आशीर्वादाची तिला खूप गरज आहे. ए साक्षी, अगं अजून किती वेळ लागणार आहे? चल ना पटकन. आले रे काका. चला पटकन देवाच्या पाया पडून घ्या. आणि हे बघ, देवाकडे जे काय मागायचंय ना ते योग्य शब्दात माग. उगाच हावरटासारखं काहीतरी मागत बसू नको. काका काय रे? मकरंद काय रे थट्टा करतोस तिची? आधीच नर्वस आहे बिचारी. वहिनी अगं आत्ताच बोलता येईल तिला. पण उद्या जर का चुकून ही IPS झालीच ना तर डायरेक्ट बेड्या पडतील आपल्या हातात. काका तर पुरे हा. नाही तर देवाऐवजी मला तुझ्या समोर हात जोडावे लागतील. ते तर तू करच. ठेव बघ ना. बरं बरं, आता कोणी काही बोलायचं नाही आईला. चल चल लवकर पाया पड. देवा, देऊने BEd होऊन स्वतःचं आणि बाबांचं स्वप्न पूर्ण केलं. तेव्हा तू तिच्या पाठीशी जसा उभा राहिलास ना तसाच आज माझ्याही पाठीशी उभा राहा. माझ्या बाबांना मला युनिफॉर्ममध्ये पाहायचं आहे. आणि मलाही खात्री आहे ते जेव्हा परत येतील ना तेव्हा मी कडक सल्यूट मारूनच त्यांना सामोरं जाईन. स्ट्रायकर आम्हाला बोलवलं. खूप महत्वाचं काम आहे. कोणाला उडवायचंय? बोल स्ट्रायकर, कोणाला तरी उडवण्याशिवाय काय महत्वाचं काम असू शकणार? आज पहिल्यांदाच कुणाला तरी मारा असं सांगताना मला वाईट वाटतंय रे. पण उडवायचं कोणाला? राजला. राजला? अरे तो तर सगळ्यात जवळचा आणि महत्वाचा माणूस आहे तुमचा. बच्चा होता तो माझा. पण आयुष्यभर माझ्याकडे काम करून सुद्धा बच्चाच राहिला याचं दुःख होतं रे मला. पण तो तर तुमचं प्रत्येक काम करत होता. अरे म्हणून तर त्याला मारायला सांगताना जड जात आहे ना मला. पण नाईलाज आहे. राजने ती प्रेमात पडायची चूक केली आणि त्याला सहानुभूती दाखवून ती चूक मी नाही करणार बाबा. तुम्हाला तर माहितीच आहे स्ट्रायकर मारणाला घाबरतो. ठीक आहे स्ट्रायकर, आम्ही तयार आहोत. आजच्या आज राज मेला अशी बातमी माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर कामाला लागत असतं. या ठीक आहे स्ट्रायकर, या येतो. या. आई आशीर्वाद दे.
अगं माझे आशीर्वाद नेहमीच आहेत तुमच्या पाठीशी. यशस्वी हो. काका बरं, मी आशीर्वादाच्या ऐवजी सूचना दिल्या तर चालतील? काय? धांदरटपणा करू नकोस. पेपर काळजीपूर्वक सोडव. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिकेच्या शेवटी मागे पहा असं लिहिलेलं असतं. तेव्हा काय करशील? मागे वळून बघू नकोस. काका प्लीज. साक्षी, मला खात्री आहे तू खूप चांगल्या मार्काने पास होणारस. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव साक्षी, तू आजपर्यंत पाहिलेलं स्वप्न आणि प्रत्यक्ष सत्य याच्यामध्ये खूप थोडा वेळ उरलाय. तेव्हा सेकंदाचाही हिशोब करायला विसरू नकोस. आणि आता आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश येऊन बघा काय IPS होणं जमतंय का ते. आई प्लीज बघ ना गं. बरं साक्षी, चल आता उशीर होईल, तुला निघायला पाहिजे. चल चला चला चला. गडबडीत काहीतरी विसरायला. काय रे, किती बघ ना किती त्रास देतो. अगं वैतागतेस काय अशी. बरं साक्षी, सगळं नीट घेतलंस ना? आणि शांतपणे जा, गडबड करू नकोस. बरं, मी हातावर दही देते, ते खाऊन जा परीक्षेला. हा, आलेच, थांब. चल. संत्या, हे बघ शारदा सदन. हॅलो स्ट्रायकर. कुठे पोचलात रे? त्याच्या घराबाहेर त्याची वाट बघतोय. सावध राहा. राज पक्का चलाख माणूस आहे. जरा जरी तुमची चाहूल लागली तरी तुम्हाला गुंगारा देऊन निघून जाईल पोरगा. त्याची वेळच येऊ देणार नाही. थोड्याच वेळात काम झाल्याचा फोन करतो. घे. शाहू, अगं थोडं घे. साक्षी, काकूला नमस्कार. काकू, तू चक्क माझ्या पाया पडतेस. भाग्यच म्हणायला हवं. कशाबद्दल? तिची परीक्षा आहे आज. आशीर्वाद दे तिला. ओ IPS. असंही रात्री वरांड्यात बसून तू खूप अभ्यास केलायस. तुला ऑल द बेस्टची काय गरज. साक्षी, दही घे. घे. ऑल द बेस्ट. IPS घाबरून राहावं लागेल. राज, चल लवकर, उशीर झाला मला. चल लवकर. तू एवढी टेन्शनमध्ये का दिसतेस? टेन्शन मध्ये नाही असणार, परीक्षा आहे माझी. चल लवकर, उशीर होतोय मला, नाहीतर माझं टेन्शन अजून वाढेल. तुला माहिती आहे, तुझं टेन्शन कमी करायला मी एक गोष्ट आणली आहे. काय? पेपर सुरू करण्यापूर्वी माझं नाव घे आणि या पेननी पेपर लिही. बघ, तुझा पेपर एकदम सोपा जाईल. तुला माहितीये राज, आज देवनी सुद्धा मला लकी पेन दिला तिचं. हा, देव तुला काय पेन देणार आहे? राज, सॉरी, जस्ट जोकिंग. मी काय म्हणतो, माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे. काय? तू काय कर, अर्धा पेपर आहे ना, अर्धा तो देऊच्या पेनने लिही आणि बाकीचा अर्धा आहे ना तो माझ्या पेनने लिही. म्हणजे काय होईल की, म्हणजे असंच होईल की आपल्याला उशीर होईल. चल लवकर, आता बडबड करू नकोस, लवकर चल. अगं पेन तर ठेव. लवकर. हो हो, काय झालं, चालू होती. होतीये.
बोल विक्रम. अंदाज अपना देखते हैं आई. का? कारण आपल्या दोघांच्याही वतीने मी तिला विश केलं. हो, थँक्स. बरं मला आता सांग, फोन का केलायस? तुला आमच्या ऑफिसला यायचंय. ऑफिसमध्ये? कशाला? कारण तुझ्यासाठी तिथे एक सरप्राईज आहे. पण विक्रम, घरी काय सांगू? ते तुझं तू बघ. पण आम्ही तुझी वाट बघतोय ऑफिसमध्ये. बरं ठीक आहे, येते मी. ठेवू फोन? ठेवतेस? बाय. ये लवकर. बाय. बाय. अंदाज अपना देखते हैं आईने में वो. अंदाज अपना देखते हैं आईने में वो, और ये भी देखते हैं कि कोई देखता ना हो. राज, निघते मी. ऑल द बेस्ट. थँक्स. पेपर नीट लिह आणि मी दिलेल्या पेननेच लिह.